अनेकदा पाहतो, काही जोडपी साध्या नोकरीतून किंवा छोट्या व्यवसायातून सुरुवात करतात आणि काही वर्षातच स्वतःचं घर, गाडी, गुंतवणूक, चांगली बचत आणि आर्थिक सुरक्षितता निर्माण करतात. तर दुसरीकडे काही जोडपे चांगलं उत्पन्न असूनही महिना अखेरीस पैशांची चणचण अनुभवतात. अनेकदा पैशांवरून वाद होतात, तणाव वाढतो आणि नात्यावरही त्याचा परिणाम होतो. मग प्रश्न असा पडतो की नेमका फरक कुठे आहे? तो फक्त पगारात नसतो, नशिबातही नसतो, तो असतो पैशांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आणि दोघांनी मिळून घेतलेल्या आर्थिक निर्णयामध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की काही जोडपी एकत्र श्रीमंत कशी बनतात, त्यामागे कोणत्या सवयी असतात आणि पैशांवरून सतत भांडण टाळण्यासाठी काय करायला हवं. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. श्रीमंत होणं म्हणजे फक्त जास्त कमाई करणं नाही. अनेक जण लाखो रुपये कमावतात पण त्यांच्याकडे बचत नसते, तर काही जण साधं उत्पन्न असूनही चांगली संपत्ती उभी करतात. याचं कारण म्हणजे ते प्रत्येक रुपयाला कामाला लावतात. जे जोडपं आर्थिक दृष्ट्या यशस्वी होतं ते सुरुवातीलाच एक गोष्ट ठरवतं, हे माझे पैसे आणि ते तुझे पैसे अशी विभागणी करण्यापेक्षा हा आपल्या कुटुंबाचा पैसा असा विचार स्वीकारला जातो. यामुळे दोघांमध्ये स्पर्धा नसते तर सहकार्य असतं. दोघेही एकाच दिशेने चालत असतात